माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा पार पडली। पोकळ आश्वासन मी देत नाही, जे बोलतो ते करून दाखवतो, असा टोला त्यांनी महायुती सरकारला लगावला। महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर दिलेला शब्द पाळू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना त्यांनी आव्हान दिलं। जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या वर्षातली ही आपली तिसरी सभा आहे। या वर्षातली आपली तिसरी सभा आहे आणि या तीन सभांपैकी नेमकी मोठी कोणती हेच कळत नाही, कारण तिन्ही सभा आपल्या मैदान ओसंडून वाहणाऱ्या ठरलेल्या आहेत। हे तुमचं प्रेम जे आहे, हा विश्वास जो आहे, या विश्वासाला आणि या प्रेमाला मी कधी तडा काय चरोटा सुद्धा जाऊ देणार नाही, हे माझं तुम्हाला वचन आहे। मी उगाच काहीतरी पोकळ आश्वासनं देणार नाही, कारण मी जे करता येणं शक्य असेल तेच बोलतो आणि जे मी बोलतो ते मी करून दाखवतो। मी म्हणजे काही देवेंद्र फडणवीस नाही। नाशिक दत्तक घेणार होते, बरोबर ना? नाशिक दत्तक घेणार होते, नाशिकला सोडलं वाऱ्यावर आणि गद्दारानं डोक्यावरती घेतलं। म्हणून मी अशाही काही भाकड आश्वासनं देत नाही, उगाच काहीतरी मी आणखीन काहीतरी करून दाखवीन नाही। साऱ्या ज्या गोष्टी आहेत पण तुमच्यासाठी ज्या आवश्यक आहेत त्या मात्र मी नक्की करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे माझं तुम्हाला वचन आहे। रोज 4-4, 5-5 सभा होत आहेत। आताची आपली 5वी सभा आहे माझी, उद्या पण असंच करणार आहे। नाशिकमध्ये एक चांगली गोष्ट मला दिसली, तशी संपूर्ण महाराष्ट्रात दिसते, की शिवसेनेसोबत महाविकास आघाडी म्हणून जे पक्ष लोकसभेला एकत्र आले होते ते सर्वच्या सर्व पूर्ण ताकदीने आज देखील एकत्र आहेत। काँग्रेस तर आहेच, राष्ट्रवादी आहे, पण खास करून मी उल्लेख करेन आपल्या कराड साहेबांचा, कम्युनिस्ट, आणि कॉम्रेड साहेब, खरं त्यांची इच्छा होती निवडणूक लढवण्याची, पण निवडणूक लढवणार मी म्हटलं की कराड साहेब कृपा करा जरा की यावेळेला तुम्ही सोबत राहा, तुम्हाला विधिमंडळात नेण्याची जबाबदारी माझी। आणि त्याप्रमाणे त्यांनी एक क्षण पण लावला नाही, तत्काळ सांगितलं, उद्धवजी आमचा तुमच्यावरती विश्वास आहे, आम्ही पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी कटिबद्ध आहोत। आणि म्हणून कराड साहेब, मी जो तुम्हाला शब्द दिलाय तो सगळ्यांच्या साक्षीने दिलेला आहे आणि तुम्ही माझी परीक्षा घ्या। नाशिक संपूर्ण जिंकून द्या, महाविकास आघाडीचं सरकार आणा आणि मग मी ज्यांना शब्द दिलेत ते पाळतो की नाही ते तुम्ही पाहा। पहिल्या सभेची मला आठवण आहे, तेव्हा 23 जानेवारी होती आणि राम मंदिराचा सोहळा तिकडे चालला होता। मला आता या निवडणुकीच्या काळामध्ये अमित शहा जे येत आहेत, नरेंद्र मोदी येत आहेत आणि मला आव्हान देत आहेत। अमित शहाना काय झाले, उद्धव बाबू, म्हटलं बोलो अमित शेठ। मला सांगितलं अब तक राम मंदिर में क्यों नहीं गए, म्हटलं वो राम मंदिर गल रहा है, वो गलने का थांबाओ, वो जब थांबेगा तो मैं जाएगा। तुमची गळकी गॅरंटी, सडकी गॅरंटी
या गॅरंटीला आता महाराष्ट्रामध्ये थारा नाही. आता महाराष्ट्रात मोदी गॅरंटी चालत नाही, महाराष्ट्रात चालते ती शिवसेना प्रमुखांची ठाकरे गॅरंटी चालते. पण वेडी वाकडी म्हणजे याचा या विधानसभेशी संबंध नाही, असे सगळे विषय फेकायचे की तुम्ही गांगरून जायचं आणि त्यांना मतदान करून टाकायचं. मला वाटेल ते त्यांनी प्रश्न विचारू दे, मी त्याला उत्तर देईन. पण मी प्रश्न जे विचारेन त्याला मोदी आणि शहानी सुद्धा उत्तर देणं हे गरजेचं आहे. राम मंदिराचा विषय तुम्ही काढलात, ज्या वेळेला तुम्ही सगळा तो शो करत होतात, कोणी शंकराचार्य बरोबर नव्हते, तुम्हाला माहिती, मी बोललोय तेव्हा. पण मी त्याच वेळेला नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो होतो आणि हेच ते काळाराम मंदिर, ज्या मंदिरामध्ये आपल्याच हाडामासाच्या रक्ताच्या माणसांना प्रवेश बंदी होती, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. मी तिथे गेलो होतो. आणि मग तुम्ही राम मंदिराचा विषय काढलाय, काळाराम मंदिराचा विषय मी काढलाय, म्हणून मी इथे मिंद्यांपासून वरती मोदींपर्यंत सगळ्यांना विचारतोय की तुम्हाला जे मध्ये मध्ये प्रेम उतू जातं, मध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेम त्यानं येतं. आता काल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं प्रेम आलेलं आहे. पण बाबासाहेबांचं प्रेम मोदीजी तुमचं उतू जात असेल तर मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जो तुमच्या मिंद्यांना आणि देवेंद्रना विचारा, की काही दिवसांपूर्वी, 1-2 महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्याक आयोग जो स्थापन केला, त्या आयोगामध्ये साधारणतः अल्पसंख्य म्हणून जे जे समाज येतात त्यांचा प्रतिनिधी त्याच्यात घ्यावा लागतो. मग सगळे असतील, जैन आहेत, बौद्ध आहेत, ख्रिश्चन असतील, पारसी असतील, मुस्लिम आहेत. मग तुम्ही यादी काढा आणि त्या यादीमध्ये एक सुद्धा माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्म स्वीकारला, बौद्ध समाज, त्याचा एक सुद्धा प्रतिनिधी आयोगात का घेतला नाही याचं उत्तर द्या आणि मग तुम्ही आम्हाला बाबासाहेबांच्या प्रेमाबद्दल शिकवा. एक सुद्धा नाहीये. मग कशाला थोतांड करताय? काल तिकडे शिवाजी पार्कला आले, ही बघा ना गर्दी माझी, ही मी नेहमी सांगतो, ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. काल शिवाजी पार्क अर्ध नाही, अर्ध्याहून जास्त रिकामं होतं, अर्ध्याहून जास्त रिकामं. त्याच्या आधी कुठे गेले होते देव जाणे, कुठे कुठे फिरतायत आणि खुर्च्यांशी संवाद साधून जात आहेत पुढे. मग त्यांनी काल एक सांगितलं, माझं नाव नाही घेत, हल्ली घाबरतात वाटतं, कारण गेल्या वेळेला नकली संतान बोलेपर्यंत त्यांची मजल गेली होती. शिवसेनेला म्हणजे सर्व तुम्ही इथे जे जमलायत त्यांना नकली सेना बोलेपर्यंत त्यांची मजल गेली होती. मग महाराष्ट्राने जो लोकसभेत कचका दाखवला तेव्हापासून जरा शत्रुघ्न सिन्हाचा जो डायलॉग आहे ना, जबान को लगाम दो, तसं हल्ली माझं नाव नाही घेत. मग त्यांनी सांगितलं की शहजादा म्हणजे कोण, राहुल गांधी यांच्या तोंडून बाळासाहेबांचं कौतुक करून दाखवा. पहिलं म्हणजे मोदीजी, मी मागेही बोललो होतो, बाळासाहेब हे तुमच्या वर्गातले मित्र नव्हते, बाळासाहेब हे हिंदू हृदय सम्राट आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पहिलं त्यांना हिंदू हृदय सम्राट बोलायला शिका. आणि आठवण द्यायची म्हटलं तर महाविकास आघाडीची जी सभा शिवाजी पार्कला झाली होती, मी स्वतः होतो, माझ्या समोर राहुलजींनी आपल्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाला अभिवादन केलेलं आहे. आणि मग जसं बाबासाहेबांच्या प्रेमाचं थोतांड जे तुम्ही सांगतात, मी बोललो तसंच, जर तुमचं प्रेम हिंदू हृदय सम्राटांवरती खरोखर असेल तर तुमच्या अमित शेटना विचारा की बाळासाहेबांच्या त्या खोलीमध्ये, जी आम्ही खोली मानत नाही, आमच्यासाठी पवित्र मंदिर आहे, त्या खोलीमध्ये त्यांनी जो मला दिलेला शब्द हा का मोडलात? जो शब्द तुम्ही मला दिला होता तो तुम्ही मोडलात. ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला पाठिंबा दिला होता, अगदी कठीण काळामध्ये पाठिंबा दिला होता, ती शिवसेना तुम्ही संपवायला का निघालात? तुम्ही माझ्याशी का कसे वागलात ते आता लोकांना माहिती आहे.
पण तरी क्षणभर धरून चाला की मी तुमच्याशी नालायकपणा केला असेल तर तुम्ही माझ्याशी वैर घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही शिवसेना प्रमुखांची शिवसेना संपवायला निघालात. पक्ष चोरला, चिन्ह चोरला आणि त्या गद्दारांच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान येतात की देखो देखो कैसा गद्दार है, ऐसा गद्दार पुण्या दुनिया में नहीं है. एवढी लाजिरवाणी परिस्थिती देशाच्या राजकारणात आजपर्यंत कधी बघितली नव्हती आणि कोणी अनुभवली नव्हती. म्हणजे एखादा चोर समजा आपलं काहीतरी पाकिट मारलं किंवा घरी दरोडा घातला तर पोलीस त्याला पकडतात, पण तो चोर असं ते चोरीचा माल घेऊन फिरत नाही. बघ बघ हे तुझं मी चोरलंय आणि ते आता माझंच आहे. तसे हे सगळे गद्दार चोर. मी तर त्यांना जाहीर आव्हान देतोय, मिंदेना आव्हान देतोय की जर तुम्ही खरोखर मर्दाची औलाद असाल तर तुम्ही माझ्या वडिलांच्या ऐवजी स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून मत मागून दाखवा. मग कळेल स्ट्राईक रेट म्हणजे काय असतो तो. तुम्ही लोकांना संभ्रमात टाकताय. माझं चिन्ह चोरून निशाणी जुनी दाखवून जणू काही असा आभास आणताय की हीच खरी शिवसेना. आणि मी निवडणूक आयोगाला सुद्धा वारंवार सांगतोय की तुम्ही चिन्ह माझं इकडचं तिकडे करू शकाल कदाचित, कारण तो तुमचा अधिकार आहे. पण शिवसेना हे नाव माझ्या वडिलांनी माझ्या संघटनेला दिलेलं आहे, ते बदलण्याचा अधिकार मी निवडणूक आयोगाचा मानत नाही, मानायला मी तयार नाही. पण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी राज्यभर जे काय फिरतोय, जसं मगाशी वसंतराव तुम्ही बोलत होतात की गुंडागर्दी वाढते, कोयता गँगची दहशत वाढते, ड्रग्ज सगळीकडे पसरतायत. काय कोण जबाबदारी घेणार त्याची? महिलांवरती अत्याचार वाढतायत आणि देवेंद्र कोणत्या युगामध्ये राहत आहेत? काल शिवाजी पार्क मधनं त्यांनी मला दुसरं एक आव्हान दिलं आणि सगळ्यांना एक आवाहन केलं की तुम्ही सगळ्यांनी मतांचं धर्मयुद्ध करा. करा ना. काय मतांचं धर्मयुद्ध म्हणजे काय असतं देवेंद्रजी, जरा सांगा ना आम्हाला. आमचं जे काय मशाल गीत आहे लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही तयार केलेलं, जो तुमचा नोकर आहे निवडणूक आयोग, त्यांनी आम्हाला सांगितलं त्यातले 2 शब्द काढा. एक हिंदू हा तुझा धर्म आणि जय भवानी जय शिवाजी. हिंदू हा तुझा धर्म हे काढून टाकणारा तुमचा नोकर निवडणूक आयोग आम्हाला सांगतो आणि तुम्ही त्याच वेळेला सगळ्यांना सांगता धर्मयुद्ध करा. मग देवेंद्रजी नेमका धर्म आहे तरी कोणता तुमचा? आम्ही धर्माच्या नावावर मतं नाही मागितली. आज तुमचं जे काय चाललेलं आहे या भाजपचं, त्यांच्याकडे काही मुद्दे नाहीत. अरे धर्मयुद्ध म्हणण्यापेक्षा स्वतःची कर्म काय आहेत ती पहिली लोकांना सांगा ना, की आम्ही हे तुमच्यासाठी केलंय म्हणून आम्हाला मतं द्या. जसं मी सांगतो, मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो, पण 2.5 वर्षाच्या काळामध्ये करोनासारखं संकट हे संपूर्ण जगावरती आलेलं असताना देशामध्ये सातत्याने करोनापासून आपली जनता वाचवण्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1 होता, नंबर 1. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, उत्तर प्रदेशमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, गंगेमध्ये प्रेत वाहत होती, पण महाराष्ट्रामध्ये असं एक सुद्धा मृतदेहाची विटंबना आपण होऊ दिली नव्हती. एवढंच नाही तर औषध असो, ऑक्सिजन असो, रुग्णशय्या असो, कुठेही कसलेही कमी आपण पडू दिली नव्हती. त्या काळात सुद्धा मी शिवभोजन 10 रुपयामध्ये देतोय, अजून चालू आहे की नाही मला माहिती नाही, पण काही काळासाठी मोफत शिवभोजन आपण दिलं होतं. रोजगार आणत होतो. 6.5 लाख कोटीचे सामंजस्य करार आपण महाराष्ट्रासाठी केले होते. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे कोणी न मागता मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवलं होतं. मग असं काहीतरी सांगा. आज महाराष्ट्राने तुम्हाला लोकसभेमध्ये लाथा घातल्यानंतर तुम्हाला बहिणी आहे ते कळलं. लाडकी बहीण का आमच्या कोण लागत नाहीत? त्या बहिणीला नुसते पैसे देऊन नाही चालणार, बहिणीची सुरक्षा करणं हे भावाचं काम असतं आणि ते आम्ही करणार आहोत, आम्ही करतो आहोत. आणि त्यासाठी तर शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली.
माझ्या आजोबांचं दसरा मेळाव्यातलं पहिलं भाषण हे आत्ता सुद्धा माझ्या फोनमध्ये आहे आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की तुमच्या देखत तुमच्या समोर जर आपल्या आया बहिणीची कोणी छेड काढली तर काढकन त्यांच्या कानाखाली आवाज निघाला पाहिजे. याच्यासाठी तर शिवसेनेची स्थापना झाली आणि ती शिवसेना तुम्ही संपूर्ण टाकायला निघालात. मी मराठवाड्यामध्ये गेलो होतो, विदर्भात गेलो होतो. 2 प्रोजेक्ट, एक तो नागपूरमध्ये आपण आणत होतो टाटा एअरबस, बोलणी चाललेली होती. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा, जवळपास सगळं ठरत होतं, सरकार पाडलं आणि प्रोजेक्ट नेला गुजरात, अहमदाबादला. आता 15-20 दिवसापूर्वी आपल्या डोळ्या देखत धूमधाम मध्ये त्याचं उद्घाटन केलं मोदीजींनी. संभाजीनगरला गेलो तो, छत्रपती संभाजीनगर, तिकडे तो मेडिकल डिव्हाइस पार्क आपण आणत होतो. मेडिकल डिव्हाइस पार्क मराठवाड्यात जर का आला असता तर किमान 1 लाख युवक आणि युवतींना तिथे रोजगार मिळाला असता. किमान 1 लाख. कुठे नेला? गुजरात. सगळं काही गुजरात गुजरात गुजरात. आमचं भांडण इकडे आहे. आम्ही गुजरातचे काही द्वेष्ट नाही आहोत. गुजराती लोकांशी आम्ही काय शत्रू म्हणून बघत नाही त्यांना. पण आमच्या हक्काचं जे काही आहे ते उचलून तुम्ही गुजरातला नेताय आणि परत बेशरमपणाने माझ्या महाराष्ट्राकडे मतं मागायला येत आहे. याला आमचा आक्षेप आहे. आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे. महाराष्ट्र कधी दुसरं कोणाचा ओरबाडून घेणारा नाहीये. तो स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या ताकदीवरती सदैव उभा राहणार आहे. आणि एवढंच नाही तर ज्या ज्या वेळेला देशावरती संकट येतं त्या त्या वेळेला महाराष्ट्र पहिलं छातीचा कोट करून देशाच्या रक्षणासाठी धावून जातो. आज आपण ज्या मैदानात जमलोय ते सुद्धा अनंत कान्हेरे मैदान. कोण होते अनंत कान्हेरे? काय वय होतं त्यांचं? कशासाठी फाशी गेले? काय केलं त्यांनी? काय माहिती होतं त्यांना की आपण ज्या कारणासाठी फाशी जातोय, ज्या देशासाठी फाशी जातोय, तो देश या अशा नतद्रष्टांच्या हातामध्ये जाणार आहे. तेव्हा त्यांनी हे नाही बघितलं की माझ्या महाराष्ट्रासाठी मी काम करीन. नाही, त्यांनी संपूर्ण देशाचा विचार केला. मग संपूर्ण देशासाठी आपला बलिदान देणारी माणसं, क्रांतिकारक ज्या महाराष्ट्राने जन्माला घातली, त्या महाराष्ट्राबरोबर तुम्ही असा वैभव का करतात? या नाशिक मधनं आजपर्यंत तुम्ही कितीतरी वेळेला भाजपाचे आमदार निवडून दिले. आम्हीच होतो त्यांच्या बरोबर, आपणच होतो त्यांच्या बरोबर. 2019 ला आपणच, म्हणजे मी तेव्हाही आलो असेल इकडे युतीचा प्रचार करायला. पण त्याच्यानंतर आताची जी काही परिस्थिती आलेली आहे ही बघितली आणि त्यांची जी नीती आहे, वापरा आणि फेका. मी इथे आलेले, तुम्ही तर आपल्या महाविकास आघाडीचे आणि शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक आहातच. तुम्ही या आपल्या सगळ्या उमेदवारांना निवडून देणारच. पण जे कोणी या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर माझं भाषण ऐकत असतील त्या इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना पण मी सांगतोय, अगदी भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय, आज बघा ना केवढी गर्दी व्यासपीठावरती उसळली शिवसेनेत प्रवेश करायला. मी त्या सगळ्यांना सांगतोय की तुम्ही असाल भारतीय जनता पक्षाचे, तुम्ही असाल कोणत्या मिंद्याचे तर कोणी असूच शकत नाही, अजित पवारांचे असाल, आणखीन कोणी असाल, पण कृपा करून आपला महाराष्ट्र हा गुजरातच्या चरणी जे व्हायला निघालेत त्यांना मत देऊ नका. हे मी जाहीर आवाहन आज तुमच्या माध्यमातून आणि या चॅनलच्या माध्यमातून करतो. ही एक प्रकारे महाराष्ट्राची गद्दारी होईल. जे महाराष्ट्र खतम करायला निघालेत, महाराष्ट्र लुटतायत, त्या महाराष्ट्र द्रोह्यांच्या हातामध्ये किंवा महाराष्ट्र द्रोह्यांना मत देणं म्हणजे ही आपल्या महाराष्ट्राशी केलेली गद्दारी ठरेल. मी माझ्यासाठी लढत नाहीये. अनेक जण विचारतात मला की उद्धवजी तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे का? म्हटलं माझं अस्तित्व हे ठरवणार आहेत, मोदी शहा नाही. हे जोपर्यंत माझ्या सोबत आहे तोपर्यंत माझं आयुष्य आहे. हे ज्या क्षणी माझ्या डोक्यावरचा हात काढतील त्या क्षणी उद्धव ठाकरे संपेल. पण जोपर्यंत माझ्या अंगामध्ये श्वास आहे, प्राण आहे, तोपर्यंत मी माझा महाराष्ट्र लुटायला देणार नाही. महाराष्ट्राचा घात जो करेल त्याला प्रतिकार करणार म्हणजे करणारच.
संपूर्ण महाराष्ट्र आज त्रासलेला आहे, ग्रासलेला आहे. अनेक ठिकाणी म्हणजे मी गेल्या वेळेला पण आलो होतो, लोकसभेची निवडणूक झाली, मोदींची सभा झाली होती. आज सुद्धा ते चित्र माझ्या डोळ्यासमोरून हलत नाहीये. एका शेतकऱ्यांनी उभं राहून मोदीजींना कांद्याविषयी बोललं होतं, काय नजरेने मोदींनी त्यांना पाहिलं होतं आणि त्याला बाहेर काढला गेला होता. म्हणजे शेतकरी त्याच्या विषयाबद्दल प्रश्न नाही विचारायचे, नुसत्यांचं गुणगान गायचं, नुसत्यांचा उदो करायचा, पण आमच्या कांद्याला भाव कधी मिळणार हे विचारणं हा गुन्हा झालेला आहे. सोयाबीनला भाव कधी मिळणार हे विचारणं हा गुन्हा झालेला आहे. कापसाची खरेदी, कापसाला भाव कधी मिळणार, बेकारांना रोजगार कसा मिळणार हे नाही विचारायचं. हे विचारलं तर तुम्हाला आत टाकू, तडीपार करू. जसं तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना तडीपार करता आहात, खोट्या केसेस टाकता आहात, आमच्या बडगुजरला तुम्ही त्रास देताय, त्यांच्या मुलाला तुम्ही छळता आहात, सगळी माझ्या शिवसैनिकाची कुटुंब, कशाला माझ्या कुटुंबाला बदनाम करता आहात. आम्ही माणुसकी पाळणारी लोक आहोत, आम्ही शंड नाही आहोत. जर आम्ही तुमच्याशी सुडाने वागायचं ठरवलं तर तुमच्या 10 पटीने आम्ही तुम्हाला संपवण्यासाठी पावलं टाकू शकतो. आणि आज पण मी सांगतोय की 10 दिवस थांबा. तुम्ही सगळे मिळून जर तुम्ही सरकार दिलत ना, तर यांच्यावरती जसं आमच्यावरती नसलेल्या केसेस टाकतायत, तशा यांची पाप खोदून काढून यांना तुरुंगात टाकून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी पोलिसांना सुद्धा सांगतोय की तुम्ही भाजप आणि मिंद्याचे नोकर नाहीत, तुम्ही जनतेचे नोकर किंवा सेवक आहात. तुम्ही तुमच्या वर्दीचा अपमान होईल असं वागू नका. सरकार येत असतं, सरकार जात असतं. उद्याचं सरकार आहे आमचं आहे, उद्याचं सरकार आहे आमचं आहे. त्याच्यामुळे त्यांची मस्ती, ती मस्ती उतरवायला हा जनसमुदाय हा तत्पर आहे, तो उतरवेल त्यांची मस्ती. पण नंतर तुम्हाला आमच्या सरकारमध्ये काम करावं लागणार आहे. आज सुद्धा काही ठिकाणी काही झकाझकी झाली, मारामारी झाली. ऐन मतदानाच्या दिवशी सुद्धा येण्याची शक्यता आहे. कारण माझ्या कानावर जे आलंय ते म्हणजे असं आहे की मतदानाच्या दिवशी जिथून शिवसेनेचे मतदार उतरणार आहेत तिकडचं मतदान स्लो करा, तिथे मतदान जास्त होऊ देऊ नका, अशा सूचना आतापासून जायला लागलेल्या आहेत. पण याद राखा, असं जर का आडकाठी करण्याचा प्रयत्न केला मग निवडणूक राहील बाजूला. आणि भाजपला मी आव्हान देतोय, हिम्मत असेल तर पोलीस बाजूला ठेवा आणि समोरासमोर येऊन लढा. आमची दोन्हीची तयारी आहे. निवडणूक लढायचे, निपक्षपातीपणाने लढा. तुमचा ईव्हीएमचा घोटाळा त्याच्यात करू नका, आमच्या मतदारांना अडवू नका. आणि मग निपक्षपातीपणाने निवडणूक झाल्यानंतर जो जनता कौल देईल तो आम्हाला मान्य आहे. जर जनतेने आम्हाला सांगितलं घरी बसा, आम्ही घरी बसायला तयार आहोत. आणि तुम्हाला सांगितलं घरी बसा, तुम्हाला घरी बसावं लागेल. आणि मैदानात लढायचं असेल तर शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक हे आज सुद्धा तयार आहेत. पण तुम्ही तुमचं मग ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, पोलीस हे मध्ये आणू नका. त्यांना कॉमेंट्रेटर म्हणून तिकडे बाहेर ठेवा आणि करा या मैदानामध्ये. बघतो तुम्हाला. आमच्या लोकांना धाक दाखवताय, आमच्या लोकांना पैसे देऊन फोडताय. पण जे जे गद्दार म्हणून तिकडे गेलेले आहेत त्या गद्दारांना सांगतोय, अरे गद्दारांनो तुम्ही गेलात, आमच्यावरती उपकार केले. कारण आता अनेक नवीन तरुण हे तुमची जागा घेऊन तयार झालेले आहेत लढाईला. आणि मी बऱ्याच वेळेला जे बोलतो की झाडावरची जुनी सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत. ती झडल्यानंतर पुन्हा नवीन कोंब उगवतात. तसं आज माझ्या शिवसेनेला ठिकठिकाणी कानाकोपऱ्यात नवीन कोंब उगवलेले आहेत. जुनी पानं सडून गेलेत, जी सडलेत ती झडून गेलेत. आणि झडलेली पानं ही जर का आम्ही पुन्हा चिकटवत बसलो तर मग ते झाड कधीच बहरणार नाही. हे बघा ना कसं बहरून आले. हे खरं शिवसेनेचं काम आहे. हे शिवसेना प्रमुखांची पुण्याई माझ्या मागे उभी आहे.
मोदीजी तुमच्या लक्षात नाही येणार. काल ते जे बोलले की शिवसेनेचा रिमोट कंट्रोल काँग्रेसच्या हातात दिलेला आहे. अहो, तुम्हाला तो रिमोट कंट्रोल हातात घ्यायचा होता आणि 25-30 वर्ष आम्ही तुमच्या सोबत होतो. आमचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात नाही गेला तर मी काय तो काँग्रेसच्या हातामध्ये द्यायला काय वेळ आहे की काय? काँग्रेस आणि आम्ही सोबत जरूर आहोत, जसं तुम्ही आम्ही होतो. उद्धव ठाकरेने म्हणे शिवसेनेची काँग्रेस केली. अरे भाजपा नाही होऊ दिली तर मी काँग्रेस कशी काय होऊ देणार? पण यांनी गद्दारी करून सरकार का पाडलं? कारण यांना महाराष्ट्र लुटायचा आहे. हो, मी स्पष्ट बोलतो, हा आरोप नाही, ही सत्य परिस्थिती आहे. कारण जर का तुम्ही बघितलं, बऱ्याच सभेमध्ये मी बोललेलो आहे, जर विधिमंडळाकडे आपण पाहिलं, महाराष्ट्र शासन म्हणून पाहिलं, तो जो गद्दार डोक्यावरती तुम्ही बसवलात मुख्यमंत्री म्हणून, तो ओरिजिनल शिवसेना पक्षाचा. दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष आणि सभापती जे आहेत हे सुद्धा माझ्या शिवसेनेचे. दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते आहेत. एक विजय वडेट्टीवार, हा सुद्धा पूर्वाश्रमीचा शिवसैनिक, आणि अंबादास दानवे तर आत्ताचा शिवसैनिक. अर्ध्याहून अधिक मंत्री हे शिवसेनेचे आहेत. मग तुम्हाला सगळे शिवसेनेचं तिकडे चालतंय, पण उद्धव ठाकरे चालत नाही. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्हाला महाराष्ट्र लुटू देत नव्हता आणि देणार नाही हे तुम्हाला माहिती होतं. म्हणूनच तुम्ही तुमचे बूट चाटणारे गद्दार तुमच्याकडे घेतले आणि महाराष्ट्र लुटायचा कार्यक्रम चालू ठेवलाय. आपण जे काय करतो आहोत, मी कालच्या संभाजीनगरच्या सभेत सुद्धा सांगितलं की स्वतः शिवसेना प्रमुखांना शाळेची फी भरायला पैसे नव्हते म्हणून 7वी मध्ये शिक्षण सोडायला लागलेलं. माझ्या आजोबांना म्हणजे प्रबोधनकारांना सुद्धा साधारणतः 6वी-7वी मध्येच शिक्षण सोडायला लागलेलं, कारण पैसेच नव्हते घरामध्ये. आता सुद्धा अनेक शेतकरी असे आहेत, अनेक गोरगरीब असे आहेत की त्यांना मुलांना शिकवायचंय, मुलांना शिकायचंय. वयोमानाप्रमाणे आता ते शिकू शकत नाहीत, पण त्यांच्या मुलांना त्यांना शिकवायचंय. पण एक तर शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आहे, घर चालण्याची पंचायत आहे, घरी घर खर्चाला पैसे येत नाहीत, मग मुलांना शिकवायचं कसं? आणि म्हणून जे मी ठरवलेलं की आपलं सरकार आल्यानंतर जसं मुलींना मोफत शिक्षण दिलं जातंय, तसं माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मी मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. मग नाव कशाला घ्यायचं? महात्मा फुलेंचं नाव घ्यायचं कशाला? त्यावेळेला जर का महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांनी पुढाकार घेतला नसता तर मुली शिकूच शकल्या नसत्या. त्यावेळेला मुलींना शिकवणं, मुली शिकणं म्हणजे जणू काय मोठा गुन्हा होतोय. मग तो जो काय काळ होता किती वर्षांपूर्वीचा, तेव्हा हे धाडस आमच्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं, सावित्रीबाई फुलेंनी केलं. त्या प्रसंगी त्यांनी धोंडमार सहन केली, शेणमार सहन केली, पण हटले नाहीत. ते हटले नाहीत. आणि त्यांनी ते ज्या वेळेला केलं त्यावेळेला केलं म्हणूनच आज आपल्या देशाला महिला राष्ट्रपती आहेत. नाहीतर मुली काय, महिला काय घराच्या बाहेरच पडू शकला नसत्या. मग हातामध्ये कोणतीही सत्ता नसताना या दाम्पत्याने एवढं मोठं काम, क्रांती करून दाखवली. मग हातात सत्ता आल्यानंतर मी माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना मोफत शिक्षण देऊ शकणार नाही? द्यायलाच पाहिजे. कारण महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. कोणतंही क्षेत्र जर का बघितलं चांगलं तर महाराष्ट्र कोणत्याही क्षेत्रामध्ये पाठी नाहीये. मग ते क्रांतिकारकांचं क्षेत्र घ्या, सगळ्यात जास्त क्रांतिकारक हे महाराष्ट्राने दिलेत, साधू संत महाराष्ट्राने दिलेत, समाज सुधारक महाराष्ट्राने दिलेत, कुठलंही घ्या. पण आज जो महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र हा सगळा गुंड, दरोडेखोर, भ्रष्टाचारी, हे सगळे नशेबाज याच्यामध्ये पुढे चाललेलं आहे. भ्रष्टाचारात पुढे चाललाय, अंमली पदार्थात पुढे चाललेला आहे. ही ओळख आपली महाराष्ट्राची ही आपल्याला मंजूर आहे? हे नाशिक म्हणजे कुसुमाग्रजांचं गाव. त्यांना काय वाटत असेल की अरे काय माझा महाराष्ट्र, काय मी यांना देऊन गेलो आणि कसा हा महाराष्ट्र चाललेला आहे. ही महाराष्ट्राची ओळख बदलणारी ही निवडणूक आहे. जर तुम्हाला ज्या दिशेने महाराष्ट्र चाललेला आहे ते मंजूर असेल तर अवश्य जा. पण समोर अंधार आहे आणि अंधार दूर करायचा असेल
तर शिवसेनेची मशाल हातामध्ये घ्या. मी हा वचननामा इकडे हा तुम्हाला वाटेल की हा एवढूसा वचननामा काय, पण याच्यामध्ये 10 महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि त्या महत्वाच्या गोष्टीमध्ये जसं घर चालवायला हल्ली कठीण झाले, महागाई वाढत चालले, ज्याप्रमाणे जसं बबनराव तेव्हा तुम्ही मंत्री होतात, 95 साली 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण स्थिर ठेवून दाखवले होते. आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता मी स्थिर ठेवून दाखवल्याशिवाय राहणार नाही. माझ्या माता भगिनींना 3000 रुपये तर देणारच आहोत, पण त्याचबरोबर त्यांना सुरक्षा सुद्धा देणार आहोत. अशा अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवणार आहोत. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार आहोत. 25 लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा आपण उपलब्ध करून देणार आहोत. अशा अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तुमचा विश्वास कोणावर आहे? कारण सगळेच बोलतात मी हे करणार, मी ते करणार. तुमचा विश्वास कोणावर आहे? मोदी गॅरंटीवरती आहे का उद्धव बाळासाहेब ठाकरे गॅरंटीवरती आहे? मी या वचननाम्याचं जे कव्हर केलेलं आहे, स्वावलंबी महाराष्ट्र, सर्वोत्तम महाराष्ट्र, माझा महाराष्ट्र हा परावलंबी मी होऊ देणार नाही. गुजरातच्या चरणी तो झुकू देणार नाही. मोदी शहांच्या हातामध्ये तर मी जाऊच देणार नाही. माझा महाराष्ट्र हा स्वावलंबी आणि सर्वोत्तम महाराष्ट्र असेल. आणि म्हणून मी माझ्या वचननाम्याचं शीर्षक ठेवलंय, ते तुम्हाला पटतंय की नाही ते बघा. कुटुंब प्रमुखाचा वचननामा. मंजूर आहे? कारण तुम्ही जे मला एक आदराचं स्थान दिले, प्रेमाचं स्थान दिले. अरे मुख्यमंत्री होतात आणि जातात, पण हे भाग्य फार थोड्यांच्या नशिबी येतं ज्याला कोणीतरी आपल्या कुटुंबातील एक मानतं. हे भाग्य मला लाभलं, हे आशीर्वाद तुमचे मला लाभले. आणि म्हणून एकच सांगतो की हे जे एक नातं आपलं निर्माण झालेलं आहे, काही जण माझ्यावरती टीका करतात, हे आणि यांचं कुटुंब. हो आहेच, मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतलेलीच आहे आणि हे माझं कुटुंब आहे. हेच तर माझं कुटुंब आहे. जसं कोरोनाच्या काळामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणून मी पुढे आलो होतो आणि तुम्ही सगळं माझं ऐकत होतात, मग हेच तर माझं कुटुंब आहे. मी कोरोनाच्या काळात सुद्धा जबाबदारी घेतली होती, आज पण घेतले आणि उद्या पण घेणार आहे. पण कुटुंबाचं म्हटल्यानंतर जे मी तेव्हा तुम्हाला सांगत होतो कोरोनाच्या काळात, ते सगळं तुम्ही ऐकलं. त्याच नात्याने मी आज तुम्हाला सांगतोय, तमाम जनतेला सांगतोय की तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल, पण जो जो महाराष्ट्राचा घात करायला निघालाय, जो आपला महाराष्ट्राचा गुजरात करायला निघालेला आहे, अशा कोणत्याही उमेदवाराला मत तुमचं मिळता कामा नये, मत जाता कामा नये. प्रत्येक मत हे तुमच्या भविष्यासाठी. तर कोणाची हिंमत आहे महाराष्ट्र लुटायची? बस मग या हाताने येत्या 20 तारखेला हे पवित्र काम तुम्हाला करावंच लागेल. आणि आपली निशाणी काय? मशाल. जिथे जिथे मशाल असेल तिथे मशाल. हाताचा पंजा असेल तिकडे हाताचा पंजा, आणि जिथे तुतारी असेल तिकडे तुतारी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खानदेश क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व त्यांच्या संपूर्ण संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे व महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांना पाठिंबा देण्याचं ठरवलंय. खानदेश क्रांती शेतकरी संघटनेच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. नंदुरबार मतदारसंघातील सर्व खानदेश शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रचारात आघाडी घ्यावी, असं यावेळी संघटनेचे अध्यक्ष बिपिन पाटील यांनी सांगितलं. दादा, खानदेश शेतकरी संघटना याच्या माध्यमातून आम्ही नंदुरबार विधानसभा क्षेत्रातले विधानसभेचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांना खानदेश शेतकरी संघटनेच्या वतीने, आम्ही पूर्ण शेतकरी संघटनेच्या वतीने नंदुरबार तालुक्याच्या वतीने डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांना पाठिंबा दिला आहे. कारण की काय आहे की याच्यात पाठिंबा देण्यामागचा अर्थ काय की डॉक्टर गावित साहेबांनी 1995 पासून आल्यापासून नंदुरबार जिल्ह्याकरता, खास नंदुरबार तालुक्याकरता भरपूर विकासात्मक कामं केलेत. ते विकासात्मक कामं करत असताना
नाही, शेतकऱ्यांच्या प्रती पण आपली भावना चांगली ठेवली. शेतकऱ्यांच्या प्रती शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यांना आम्ही वारंवार शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी मदत निधी असो, दुष्काळ निधी असो, पीक विमा असो, याच्याविषयी वारंवार सांगितल्यानंतर गावित साहेब प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत सहकार्य करतात. तसेच गावित साहेबांच्या हातून आता काही जे प्रकाशा बुराई सारखा प्रकल्प आहे, त्या प्रकाशा बुराईला गावित साहेबांनी सुधारित मान्यता दिली. त्याच्यानंतर त्याला टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध होतोय आणि शेतकऱ्यांचा सर्वात मोठा हा जो प्रश्न आहे प्रकाशा बुराईच्या माध्यमातून हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. त्याच्यामुळे इथला शेतकरी सुजलाम सुफलाम किंवा बारमाही पीक घेण्यासारखा शेतकरी आज त्याच्याकडे येणार आहे. त्याच्यामुळे पुढचा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही आज डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांना संपूर्ण तालुक्यातील खानदेश शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही पाठिंबा दिलेला आहे.